Welcome to our last episode of Ramayana with Kadipa Season 4 सुंदरकांड. आज आपण जाणार आहोत श्रीलंकेच्या कॅपिटल सिटीमध्ये म्हणजेच कोलंबोला. मी फर्स्ट एपिसोडमध्ये सांगितलं होतं की आपण कोलंबोला शेवटच्या 2 दिवसात जाणार आहोत आणि त्याचं कारण असं आहे की कोलंबो इज व्हेरी फेमस फॉर शॉपिंग अँड इट इज ऑल्सो इकॉनॉमिकल. आज अजून एका प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. मला बऱ्याच जणांनी विचारलं की आपण तिकडे जातो तेव्हा इंडियाचं सिम चालतं का, मग ते रोमिंग ॲक्टिवेट करून घ्यायला लागतं का काही अजून एक ऑप्शन आहे. आम्ही आलेल्या डायलॉगचं सिम कार्ड घेतलं. प्लॅन्स आहेत फक्त 30 डेजसाठी 20 GB आणि 40 मिनिट्स ऑफ कॉल. असा 1400 श्रीलंकन रुपीजचा प्लॅन विच इज अप्रॉक्सिमेटली ॲक्च्युली 1/4 व्हायला पाहिजे. But when they convert it to rupees, it is 400 or 5 rupees. कॅन्डी ह्या बाकीच्या सिटीजमध्ये सुद्धा मार्केट्स आहेत, पण ती टिपिकल टुरिस्ट मार्केट्स आहेत आणि थोडी एक्सपेन्सिव्ह पण आहेत. वेरज आपण आज कोलंबोमध्ये जाणार आहोत ते एकदम लोकल मार्केटला. त्याचप्रमाणे आपण जाऊयात मॉल्सला सुद्धा आणि स्पेशल मार्केट्सला जी फक्त वीकली बाजार टाईप्स असतात किंवा हँडीक्राफ्ट मार्केट्स असतात तिथे. सॅटर्डे मार्केट किंवा गुड मार्केट असं नाव आहे ह्याचं. आणि आम्ही जेव्हा आधी पाहिलं होतं तेव्हा वी थॉट दॅट दिस इज ओनली ऑन सॅटर्डेज बिकॉज द नेम सजेस्ट सो. पण तसं नाही आहे. इट इज ऑल्सो देअर ऑन अदर डेज. जस्ट द टायमिंग अँड द प्लेस इज डिफरंट. सो वेन यू सर्च फॉर इट, सर्च फॉर अ प्रॉपर ॲड्रेस. Here there are beautiful handicraft items plus some jewelry. There are also old books that they sell. श्रीलंकेतल्या पेटा मार्केटमध्ये आम्ही आलो आहे आणि दिस इज ॲक्च्युली अ लोकल मार्केट. असं गल्ल्यांमधलं मार्केट आहे आणि खूप ऑप्शन्स आहेत. बार्गेनिंगला स्कोप आहे. आम्ही पेटा मार्केटमधनं छोटे छोटे सोवेनियर्स, टी शर्ट्स आणि अशा खूप बारीक सारीक गोष्टी घेतल्या. इथूनच एक 10 मिनिटाच्या अंतरावर चायनाने बांधलेली पोर्ट सिटी आहे आणि जो लोटस टॉवर आहे फेमस कोलंबोचा तोही आपल्याला इथनंच दिसतो. नाऊ वी आर गोइंग टू वन फेस गॉल मॉल. कोलंबो मधला ह्यूज मॉल आहे. हा मॉल पेटा मार्केटच्या अगदी जवळ आहे
आणि ते इथलं 5 स्टार हॉटेल आहे चांगरिया, ते पण या मॉलमध्येच आहे. त्याचा इन्कम पण मॉलमधूनच आहे. त्याच्यासोबत स्पोर्ट्स सिटी आहे इंडिपेंडेंट बाय फायना. जर वेळ मिळाला एनर्जी दिली तर विल गो देअर. अदरवाइज दिस मॉल इटसेल्फ इज अ गुड थिंग टू रोम अराउंड टू एक्सप्लोर. लेट्स गो. शांग्रीला म्हणून जे 5 स्टार हॉटेल आहे त्याला एंट्री इथनं मॉलमधनंच आहे. आम्ही आधी कन्फ्यूज होतो की शांग्रीलाला वेगळं जायला लागतंय का. आणि जी पोर्ट सिटी आहे ती पोर्ट सिटीसुद्धा याच्याजवळच आहे. आदिती एकदम इंडियन ब्रँड वाटतोय. आईया वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी चिट्टियां कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी वाइट कलाइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरे तेरे हिस्से आइयां वे चिट्टियां कलाइयां वे ओ बेबी मेरी. कोलंबोमध्ये आम्ही स्प्लेंडर रेसिडेन्सी म्हणून एका एअरबीएनबीमध्ये राहिलो. 2 BHK फ्लॅट होता विथ इक्विप्ड किचन आणि इट वॉज विदिन द सिटी सेंटर. स्प्लेंडर रेसिडेन्सी. Yay, it's a delicious Maggi from Sri Lanka. Okay, one flavor is Kottu flavor. Kottu is what you called फोडणीची पोळी. Okay, and this is curry flavor. Okay, so we are going to try both the flavors. टुडे वी विल विजिट द केलानिया टेम्पल. केलानिया टेम्पल म्हणजे ही जागा जिथे बिभीषणाचा राज्याभिषेक झाला होता. केलानिया टेम्पल. जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है. श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है. जग समाया नाम में जिस नाम. आज आपण आलेलो आहोत केलानिया टेम्पल म्हणजे बिभीषणाचा राज्याभिषेक जिथे झाला ती ही जागा आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की बिभीषण हा श्रीरामांना येऊन मिळाला होता. तर त्यावेळेला बिभीषणाला आपल्या राज्यात किंवा आपल्या सैन्यात इन्क्लूड करून घ्यावं का नाही ह्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत होतं. म्हणजे सुग्रीव म्हणत होता की इट इज व्हेरी डेंजरस, त्याला आपण घेतलं तर ते आपल्यासाठी घातक असू शकतं. हनुमंत मात्र नेहमीप्रमाणे म्हणत होता की श्रीराम जे ठरवतील तेच योग्य असेल आणि श्रीरामांनाच ठरवू दे की विभीषणाला आपल्यात घ्यायचं का नाही घ्यायचं. आणि तेव्हा प्रभू रामचंद्र जे म्हणतात ते अतिशय सुंदर आहे आणि ते वचन त्यांनी केवळ विभीषणालाच नाही तर आपल्या सगळ्या भक्तांसाठी दिलेलं आहे. जे आम्हाला रिसेंटली बापूंनी सांगितलं की सकृत एव प्रपन्नाय तव अस्मि इतिची याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामि एतत् व्रतम मम. म्हणजे मला एकदा जरी मनापासून जो म्हणाला असेल की रामा मी तुझा आहे त्या सगळ्यांना मी आश्रय देणार आहे आणि हे माझं व्रत आहे असं प्रभू रामचंद्र म्हणतात. आणि म्हणूनच मला वाटतं ते आपल्या आयुष्यासाठी आपल्या आयुष्याच्या मार्गदर्शनासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. विभीषण हा असुर योनीत जन्माला आलेला होता. त्याच्याकडनं कुठलंही पुण्यकर्म म्हणायला तसं केलं गेलेलं नव्हतं. आणि असं सगळं असून सुद्धा ऐन युद्धाच्या वेळेला तो केवळ श्रीरामांना म्हणतो की श्रीरामा मी तुझा आहे. मग तो खरं म्हणतोय का, तो खोटं म्हणतोय का, त्याच्या मनात पाप आहे का, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रभू रामचंद्रांनी त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि नुसता आशीर्वादच नाही तर अख्खं युद्ध झाल्यानंतर अख्ख्या लंकेचा राजा त्यांनी विभीषणाला केलेला आहे. असं नाही की चला आता मी जिंकले नाही मग आता इथे माझंच राज्य असणार किंवा मीच राजा होतो इथला, अयोध्येत आपण लंका इन्क्लूड करून घेऊ, अयोध्येत लंका कनेक्ट करू, असा कुठलाही विचार न करता विभीषणाला त्यांनी राजा केलाय. आणि जिथे राज्याभिषेक घडला तिथे आपण आलेलो आहोत. इथनं जवळ जे एक बंदर आहे त्याला विभीषण पोर्ट किंवा विभीषण बंदर असंही म्हणतात. कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है. हृदय में श्री राम है.
हमारा स्वयं और राम ही गंतव्य है। मैं जहाँ हूँ और जहाँ जाऊँ वहाँ भी राम है। राम है मेरी दिशा और हर दिशा में राम है। हृदय में श्री राम है। रीत जग की देख ली जब जब जिसे अपना कहा। साथ पल दो पल निभाकर हर कोई जाता रहा। नित्य बहती समय की सरिता बड़ी उत्तम है।